इंग्लिश पब्लिशर्स पण असतील आणि मराठी पब्लिशर्स पण असतील, दोघांमध्ये काय फरक जाणवतो? मराठी पब्लिशर्स गिव्ह अस अ व्हेरी फ्री हँड, कारण कुठेतरी इंग्लिशचं असतं ना, ते डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये म्हणजे त्यांच्यापर्यंतच बुक्स येणं इट इज क्वाईट अ टास्क. बरं. तिथून आमच्याकडे, बट आय हॅव सीन की विथ पुस्तकपेठ, मी आमचं सांगतो, दे आर व्हेरी लिबरल विथ द पेमेंट पिरियड, पेमेंट टर्म्स असतात त्याच्यात. बरं. सेम वे मराठी पब्लिशर्स आर व्हेरी लिबरल, व्हेरी मच लिबरल, मोरसो आफ्टर द अवॉर्ड. मी हे पण सांगतो. त्याच्यानंतर बरेच पब्लिशर पण अटॅच झाले की आम्ही वाचलं, कारण 8 पेपरमध्ये पुण्यात 8 पेपरमध्ये नाशिक आकाशवाणीलाही बातमी होती अबाउट द अवॉर्डचं, की कोविड काळामध्ये या माणसाला अवॉर्ड मिळाला. नाशिकचे आहेत आपले, आणि खूप लोकांना त्यामुळे पुस्तकपेठबद्दल ज्यांना नव्हतं माहिती त्यांना कळलं. त्याच्यानंतर त्यांचा अप्रोच थोडा बदलला, म्हणजे इट वॉज ऑलरेडी लिबरल, ते बिकेम मोर लिबरल. म्हणजे माझ्याकडे खूप टॉपचे, मी नावं घेऊ का आय डोंट नो, म्हणजे इफ यू परमिट मी. घ्या ना, काय प्रॉब्लेम नाही. सायन पब्लिकेशनचे नितीन कोतापल्ले रेग्युलरली मला सांगतात, अरे तू मागव ना, किती लाखाचं पाठव सांग, तू ठेव, सेल झाल्यावर आम्हाला पेमेंट कर. म्हणजे असे पण खूप आहेत. म्हणजे ही इज वन ऑफ द व्हेरी ग्रेट नेम्स इन पब्लिशिंग हाऊसेस, आणि खूप चांगला आम्हाला सगळ्यांकडनं सपोर्ट मिळतो. डायमंड असो, रोहन असो, मनोविकास असो, आणि खूप इंद्रायणी साहित्य, खूप नवीन पब्लिशर्स आम्ही जे अटॅच केले त्यांनी ते तर फार सपोर्ट करतात. आता कोल्हापूरचे एक नवीन पब्लिशर अटॅच झाले, ते पण खूप सपोर्ट करतात. मॅडम आहेत त्या, भाग्यश्री प्रकाशन, त्यांचे बुक्स, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तर ते एक बॉन्डिंग खूप छान झाले. म्हणजे वी आर अ फॅमिली. आम्ही रिटेलर किंवा पब्लिशर असे, वी आर ऑल फ्रेंड्स, वी आर अ फॅमिली. पुस्तकपेठची एक्सटेंडेड फॅमिली झाली आहे ती, अपाट विदावर वाचक्स, असं आम्ही म्हणू शकतो.